पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणात जानेवारी अखेरपर्यंत सुमारे 61% पाणीसाठा शिल्लक आहे. सोलापूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी धरणाचा पाणीसाठा 0% पोहोचला आहे. पुणे शहरासह राज्यात अनेक ठिकाणी यंदा पावसाने दडी मारली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पुरेसा समाधानकारक पाऊस पडलाच नाही. परिणामी राज्यातील बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. त्यामुळे धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा जून महिन्यापर्यंत पुरविताना पिण्यासह शेतीला पाणी देण्याचे आव्हान जलसंपदा विभागाला पेलावे लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक बिकट स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक आणि विदर्भातील धरणांमध्येही पाणीसाठा निम्म्यापर्यंत पोहोचला आहे. खडकवासला धरणात सध्या 1.19 अब्ज घनफूट, पानशेतमध्ये 8.30 TMC, वरसगावमध्ये 8.02 TMC आणि टेमघर येथे 0.48 TMC असा एकूण 17.99 TMC पाणीसाठा खडकवासला प्रकल्पात आहे. म्हणजेच 61.77% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी जानेवारी अखेरीस खडकवासला धरण साखळीत 21.18 TMC म्हणजे 72.62% पाणीसाठा होता.